नमस्कार मंडळी, आपल्या मेरीज किचन मध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत बदाम शेक रेसिपी। तर त्याचे साहित्य आणि कृती आपण बघू। तर इथं मी एक भांड घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये आता आपण अर्धा लिटर दूध घालून घेऊया। फुल फॅट दूध आहे हे। आता आपण ह्यामध्ये 7 ते 8 चमचे साखर घालून घ्यायचं आहे। कितपत गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता त्यामध्ये। आता छान मिक्स करून घेऊया आपण साखर यामध्ये। आता यामध्ये मी व्हॅनिला फ्लेवरची मिल्क पावडर घेतलेली आहे 2 चमचे। यामध्ये दूध घालून ही मिक्स करून घ्यायची आहे आपण वाटीमध्ये सेपरेट। डायरेक्ट घातला तर त्याच्या गुठळ्या बनू शकतात दुधामध्ये आणि त्या फुटण्यासाठी अवघड होणार। त्यासाठी आपण सेपरेट त्याचं मिश्रण बनवून दुधामध्ये ऍड करायचं आहे। कस्टर्ड पावडर न छान टेस्ट येते, दाटसरपणा येतो। आता यामध्ये भरपूर असे काप केलेले बदाम घालायचे आहेत। मस्त आपण मिक्स करून घेऊया। दूध आपलं दाटसर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। तर यामध्ये आपण वेलची घालून घेऊया। वेलचीचा स्वाद बदाम शेकला खूप छान येतो। होममेड बदाम शेक तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप छान होतो। छान मस्त उकळी फुटलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि दुधाला दाटसरपणाही आलेला आहे। आता गॅस आपण बंद करून घेऊया। 4 ते 5 तास आपण आता हे फ्रीज मध्ये ठेवायचं आहे थंड होण्यासाठी। गरम गरम मिश्रण नाही ठेवायचं, थंड झाल्यानंतर 4 ते 5 तास बदाम शेक थंड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला बदाम शेक तयार आहे। होममेड बदाम शेक नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये कळवा की कसा झाला होता बदाम शेक।